तर आपण बघतोय सदानंद मोरे ज्येष्ठ साहित्यिक त्यांनी देखील सांगितलेलं आहे आज सगळ्यांना आनंद आहे कारण मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला। याच भाषेनं खरं तर आज आपल्याला काय काय नेमकं दिलं याचं वर्णन कुठल्याही शब्दात होऊ शकत नाही, परंतु आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे महाराष्ट्रामध्ये देखील आनंदाचं वातावरण आहे। याआधी देखील देशामध्ये 6 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला होता। पुन्हा एकदा जाऊया, यावेळेस सुबोध भावे देखील आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। सुबोधजी, आपण बघतोय की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, आनंदाची बातमी, काय प्रतिक्रिया? नाही, नक्कीच खूप आनंद आहे आणि अभिमान आहे त्या सगळ्या मराठी भाषेसाठी काम करणाऱ्या, कष्ट करणाऱ्या माझ्या सगळ्या पूर्वजांचं, आता काम करणाऱ्या सगळ्या प्रतिथयश लेखकांचं, साहित्यिकांचं, राजकारणी लोकांचं की त्यांच्यामुळे हे शक्य झालं आणि केंद्र सरकार, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी सर यांचं मनपूर्वक आभार। आणि आज मला त्या सगळ्यांचे चेहरे आता डोळ्यासमोर येत आहेत जे झटले जी अभिजात भाषेचा दर्जा आपल्या भाषेला मिळावा म्हणून, आणि त्या प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये आता आनंदाश्रू तरळताना दिसतात। त्या सगळ्यांना, त्यांच्या चरणांना माझं वंदन। बिलकुल, धन्यवाद सुबोध भावेजी, आपण ही प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल।